काम असतील तरी थेट कार्यालयाशी संवाद साधा असं मोदींनी सांगितल्याची माहिती आहे. आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खिरपाड वस्ती इथं 2 वाहनांचा अपघात झाला. हा अपघात परिसरातील सीसीटीव्हीत चित्रित झालाय. स्थानिकांच्या मदतीने सर्वांना सुखरूप वाहनाबाहेर काढण्यात आले. भिवंडी पालिकेचे बीजेपी रुग्णालय सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीने प्रतिकात्मक उद्घाटन केलं. हे रुग्णालय कित्येक दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. ते तात्काळ सुरू करावं या मागणीसाठी राष्ट्रवादीने अनोखं आंदोलन केलं. भिवंडीतील कामतघर परिसरात महापालिकेने अतिक्रमणांवर कारवाई केली. महापौर नारायण चौधरी यांच्या पाहणी दौऱ्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निदर्शनास आलं होतं. मुंबई महापालिकेच्या दवाखान्याच्या प्रवेशद्वाराचं मार्बल डोक्यावर पडून महिला गंभीर जखमी झाली. पवई IIT मार्केट परिसरातील रुग्णालयातील ही घटना आहे. महिलेच्या डोक्याला 10 टाके पडलेत. रविवारी 9 ऑगस्टला रेल्वेच्या मध्य हार्बर पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. वकील गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे. कुणीतरी एका जातीचा झेंडा घेऊन उभा असतो, त्या पत्रकार परिषदा आपण पाहतो असं म्हणत सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलंय. पिंपरी चिंचवड शहरातील भूमकर चौकात एका स्पोर्ट्स कारला आग लागली. आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे कारला आग लागली असावी असा अंदाज आहे. एका प्रसिद्ध मद्य उत्पादन कंपनीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. कंपनीच्या एका उत्पादनावर FSSAIनं बंदी घातली होती. मुंबई पुण्याला जोडणाऱ्या कनेक्टिंग लिंकवर अपघात झाल्यास मोफत मदतकार्य करण्यास अधिकृत परवानगी द्यावी अशी मागणी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अरुण म्हामुणकर यांनी दिली. मुंबईच्या एकनाका इथे बेस्ट बसचा अपघात झाला. बेस्टचे चालक महिलेच्या डोक्यावरून गेल्यानं महिलेचा मृत्यू झाला. आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात.